नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतोय. हा 15 दिवसाचा पक्ष असतो. म्हणजे 8 सप्टेंबर ते सर्वपित्री अमावस्या या काळामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पितृ पंधरवड्याच्या या दिवसामध्ये आपण पितरांसाठी स्वयंपाक करतो. आपल्या पितरांचं श्राद्ध ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपण पितरांसाठी स्वयंपाक करत असतो. तर तो स्वयंपाक कसा करायचा, स्वयंपाकामध्ये कुठल्या वस्तू असाव्या आणि पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा. कारण आपण देवांना जसा नैवेद्य दाखवतो तसा पितरांना दाखवला जात नाही. आणि पितरांच्या नैवेद्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असावा, कुठल्या गोष्टी पितरांच्या नैवेद्यामध्ये नसाव्या, पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बघा, आपल्याला पितरांची सेवा करणं अनिवार्य आहे. या 15 दिवसामध्ये जरी आपल्याला देवांची सेवा करणं नाही जमलं तरी हरकत नाही, पण आपण वेळात वेळ काढून पितरांची सेवा करायची आहे. कारण पितरांची सेवा करण्याची ही संधी आपल्याला वाया जाऊ द्यायची नाही आहे. कारण या 15 दिवसामध्ये आपले पित्र हे पृथ्वी लोकांमध्ये येत असतात. ते सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरी येतात. त्याच्यामुळे या 15 दिवसामध्ये आपल्याला दररोज पितरांची सेवा करायची आहे. फक्त या दिवसामध्ये जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये तुम्हाला सेवा करता येणार नाही. तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही इतर व्यक्तींकडून सेवा करून घेऊ शकता. आपण पितरांचा फोटो हा कुठं ठेवावा हे पण मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर बघा, आता पितरांचा नैवेद्य हा आपण आंघोळ करून स्वयंपाक केलेला असावा. ज्या पण दिवशी आपल्या पितरांचं श्राद्ध आहे तर त्या दिवशी आपल्याला पितरांसाठी नैवेद्य बनवायचा असतो. आणि आपण सर्व पित्री अमावस्या या दिवशी पण आपल्याला आपल्या पितरांसाठी नैवेद्य बनवायचा आहे. बघा, या दोन्ही वेळेला आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. कारण सर्व पित्री अमावस्याला जर आपल्या पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी आपल्याकडून जर काही चूक झाली किंवा काही गोष्टी राहिल्या तरी सर्व पित्री अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो या 15 दिवसातला. आणि या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या पितरांसाठी नैवेद्य बनवायचा असतो. तर या 2 तिथीला आपण नैवेद्य बनवा. आता आपल्याला नैवेद्य बनवताना तो सकाळी बनवायचा आहे. जो पण आपण पितरांसाठी स्वयंपाक बनवतो तो सकाळी बनवायचा असतो. आणि आपण शक्यतो 11 ते 2 म्हणजे फार पण उशीर करू नये. जेवढं तुम्हाला सकाळी लवकर शक्य होईल तेवढ्या सकाळी तुम्ही पितरांसाठी नैवेद्य दाखवावा. आणि पितरांचा स्वयंपाक हा सकाळी केला जातो. आता ज्या दिवशी तुम्ही पितरांचा स्वयंपाक बनवताय तर त्या दिवशी आपण तो नैवेद्य जोपर्यंत आपण पितरांना दाखवत नाही तोपर्यंत आपण तो उष्टा करायचा नाही आहे. काय होतं की आपण घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात की ते थोडंसं खातात किंवा एखादी गोष्ट आवडीची असते ते खाऊन बघतात. तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे. कारण आपण एखाद्या देवतांसाठी नैवेद्य बनवतो तेव्हा जर आपल्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांनी जर तो उष्टा केला तर एक वेळेस ते चालू शकतं. पण जेव्हा आपण पितरांसाठी नैवेद्य बनवतोय तर तो नैवेद्य हा लहान मुलांनी पण उष्टा करू नये. घरातले मोठे तर हा उष्टा करत नाही, पण आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून ही चूक होऊ शकते. तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की लहान मुलांकडून हा नैवेद्य उष्टा केला जाणार नाही. या नैवेद्यामध्ये आपल्याला उडीद डाळीचे वडे किंवा मूग डाळीचे वडे, तांदळाची खीर, काकडी, भेंडीची भाजी, कुरडई, पापड या गोष्टी नैवेद्यामध्ये आवर्जून असाव्या. कारण पितरांना तळणीचे पदार्थ जास्त आवडतात. मग भेंडीची भाजी असते, बटाट्याची भाजी असते, वरण भात असतं, काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवायचे. वडी, बेसनची वडी, आळू वडी, मेथीची भाजी, काकडी या गोष्टी आपण पितरांना नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवाव्या. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण पितरांच्या स्वयंपाकामध्ये किंवा त्या नैवेद्यामध्ये या गोष्टी ठेवू नये. तर वांग, गाजर, नॉनव्हेज या गोष्टी आपण पितरांच्या नैवेद्यामध्ये ठेवू नये. जरी आपल्या पितरांना नॉनव्हेज आवडत असेल तरी आपण या दिवशी नॉनव्हेज बनवत नाही आणि ते पितरांच्या नैवेद्यामध्ये ठेवत नाही. त्यामुळे नैवेद्य करताना आपल्याला एक काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये केस वगैरे पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. आता आपण पितरांसाठी जो नैवेद्य बनवतो तर तो पूर्ण स्वयंपाक झाल्यावर आपल्याला 1 घास कावळ्यासाठी, 1 घास कुत्र्याला आणि 1 घास गाईला असा आपल्याला नैवेद्य आधी द्यायचा आहे. आपण जो पण पितरांना नैवेद्य दाखवणार तर तो नैवेद्य हा आपल्याला जसं आपण देवांना नैवेद्य दाखवतो तसं आपल्याला पितरांना नैवेद्य दाखवायचा नाही आहे. पितरांच्या नैवेद्याचं ताट आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. उजव्या हाताला आपल्याला तळणीचे पदार्थ, डाव्या हाताला ज्या आपण भाज्या केल्या त्या, आणि मध्ये आपल्याला
वरण, भात, चपाती, तांदळाची खीर असे जे काही पदार्थ आपण बनवले ते मध्ये ठेवायचे। अशा पद्धतीने आपल्याला पितरांचा नैवेद्य ठेवायचा असतो। पितरांच्या नैवेद्यामध्ये साजूक तूप पण घालावं। आता जेव्हा आपण वरण भात घालतो तर आपण आधी ताटामध्ये थोडंसं तूप टाकावं, मग त्याच्यावर भात ठेवावा आणि मग त्याच्यावरती वरण घालावं। आता भात ठेवताना बघा, आपण देवाला नैवेद्य भरतो तेव्हा आपण छान वाटीमध्ये असा भात हे करून मग ती वाटी त्या पालथी करत असतो, जेणेकरून व्यवस्थित शेपमध्ये भात येतो। तर पितरांना नैवेद्य ठेवताना तसा शेपमध्ये नाही ठेवायचा, तो चमच्याने असाच काढून आपण पितरांच्या ताटामध्ये ठेवायचा। आपण आता पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा, तर आपण एका बोटाने गोल सर्कल काढायचा आहे नैवेद्याच्या ताटाखाली। आपल्याला एका बोटाने गोल सर्कल काढायचा आहे, नंतर त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं। पितरांना नैवेद्य दाखवताना एका बोटाने गोल काढून घ्यायचा, त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि उलट्या दिशेने आपल्याला पाणी फिरवायचे। म्हणजे हे जर नैवेद्याचं ताट आहे तर मी माझ्या उजव्या बाजूने डावीकडे असं पाणी फिरवेल, उजव्या बाजूने डावीकडे असं उलट्या दिशेने आपल्याला पाणी फिरवायचं आहे। जसं आपण देवांना नैवेद्य दाखवतो तर जसं आपण पाणी फिरवतो तशा पद्धतीने न फिरवता हे उलट्या दिशेने फिरवायचं असतं। तर अशा पद्धतीने पितरांना नैवेद्य दाखवला जातो। नंतर पितरांची माफी मागायची, जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा, आज आम्ही तुमच्यासाठी हे नैवेद्य बनवला आहे तर तो ग्रहण करण्यासाठी तुम्ही या, अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं असतं। नमस्कार करायचा पितृदेवतांना आणि हा नैवेद्य आपण आपल्या घराच्या छतावर दक्षिण दिशेला ठेवावा। बाल्कनीच्या दक्षिण दिशेलाही तुम्ही असा नैवेद्य ठेवू शकतो। आता हा नैवेद्य कावळ्याने किंवा इतर पक्ष्यांनी कुणीही खाल्ला तरी चालेल, पण अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। आता नैवेद्य ठेवताना सकाळी ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे त्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेला थोड्याशा तांदूळ टाकायचे असतात आणि पितरांना आपल्याला आमंत्रण द्यायचं असतं की हे पितृदेवता, आज आम्ही तुमच्यासाठी स्वयंपाक करतोय तर तुम्ही जेवायला या, असं म्हणून आपल्याला या दिवशी सकाळी अगदी सकाळी लवकर तुम्ही आपल्या पितरांना आंघोळ वगैरे झाली की स्वयंपाक करण्याआधीच आपण असं आपल्या पितरांना आमंत्रण द्यायचं असतं। आता हे पण तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दक्षिणेकडे टाकायच्या अक्षदा किंवा मग तुमच्या बाल्कनीमध्ये दक्षिणेकडे तोंड करून पण तुम्ही असे तांदूळ टाकू शकता। तर या पद्धतीने आपल्याला आपल्या पितरांना आमंत्रण पण द्यायचं असतं। नंतरही भांडं घेऊ शकता, कोणतंही एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी गौरी, थोडेसे लाकूड हे आपल्याला चांगले प्रज्वलित करायचे आहेत आणि ते चांगले प्रज्वलित झाले की आपण जो पण पितरांसाठी नैवेद्य केला आहे तर त्या नैवेद्यातला प्रत्येक ह्याच्यातला एक एक आपल्याला घास प्रत्येक ह्याच्यातला थोडा थोडा नैवेद्य घ्यायचा आहे, तो एकत्र करायचा आणि त्याची आपल्याला त्या अग्नीमध्ये आहुती द्यायची आहे। आणि असं हे छान प्रज्वलित झालं की तो नैवेद्य त्याच्यामध्ये आपण टाकायचा आणि हा नैवेद्य आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे, कारण पितृदेवता हे आपल्या दारात असतात मुख्य दरवाजाच्या बाहेर, त्याच्यामुळे आपण तिथं तो नैवेद्य ठेवायचा। आता ही पण गोष्ट आपण दुपारच्या वेळेला म्हणजे 11 नंतर करू शकता। तर असं हे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे आणि कारण हे आपण अग्नीद्वारे आपल्या पितरांपर्यंत हे पोचवत असतो नैवेद्य, तर त्याच्यामुळे हे पण आपल्याला नक्की करायचं आहे। तर असं आपण टेरेसवर नैवेद्य ठेवायचा आणि नंतर आपण हे असं अग्नी प्रज्वलित करून मुख्य दरवाजाच्या बाहेर हे ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्या पदार्थ जे बनवलेत त्याची आपल्याला त्याच्यात आहुती द्यायची आहे। तर आपल्याला आपल्या पितरांचा फोटो हा पण आपण आपल्या घरामध्ये लावायचा आहे, तर तो आपल्याला उत्तर भिंतीला लावायचा आहे आणि आपल्याला 15 दिवसामध्ये दररोज आपण जे काही बनवू घरामध्ये तर त्याचा नैवेद्य आपण आपल्या पितरांना दाखवावा। पितरांना दिवा लावायचा आहे पितरांच्या फोटोपाशी। आता असा हा फोटो हा आपण आपल्या बेडरूममध्ये लावू नये किंवा तो देवघरामध्ये ठेवू नये, तर तो आपल्या हॉलमध्ये ठेवावा, उत्तर भिंतीला लावावा, जेणेकरून आपल्या पितरांचं तोंड हे दक्षिणेकडे होईल आणि अशा पितरांच्या फोटोला सुद्धा आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे आणि असा फोटोला दाखवलेला नैवेद्यच तुम्ही छतावर पण ठेवू शकता। आता आपण पितरांना जो नैवेद्य ठेवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाही आहे आणि तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला पितरांची सेवा ही करायची आणि हे 15 दिवस आपल्याला मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे आणि ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे त्या दिवशी तर आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे, घरातल्या कोणी करू नये तो। तर अशा पद्धतीने आपल्याला पितरांची नैवेद्य बनवायचा आहे।
छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.